सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 9 आरक्षित भूखंड आहे बांधा, वापरा व हस्तांतरित करा बीओटी तत्वावरती विकसित करण्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पेटला आहे. या भूखंडाची मालकी ही पालिकेकडे कायम राहणार असून मूळ आरक्षण अबाधित ठेवूनच शासकीय नियमानुसार विकास केला जात असल्याचा निर्वाळा महापौर विनायक कोंडाल यांनी दिलाय. तर दुसरीकडे पालिकेच्या महत्त्वाच्या जागा ह्या खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं महापालिका मुख्यालयात त्यासाठी त्यांनी तीव्र निदर्शनं केलेत. महापालिकेच्या मंगळवारी दिनांक 18 रोजीच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून 7 आणि महापौरांनी सुचवलेल्या 2 अशा एकूण 9 जागांचा बीओटी प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. आणि याच्या विरोधामध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, माकप आणि आप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार दिनांक 17 रोजी दुपारी महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं. पाणीपुरवठा योजनेमधील सुमारे 150 कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी आणि शाळा आणि उद्यानांच्या जागेचं खाजगीकरण करणं चुकीचं असल्याचा आक्षेप आघाडीने घेतला आहे. सत्ताधारी विकास निधी आणण्यात अपयशी ठरल्यानं हे भूखंड बिल्डरांच्या हवाली केले जात असल्याचा घणाघात काँग्रेसचे शहराध्यक्ष चैतन्य नारोटे यांनी केला आहे. हा प्रस्ताव मागे न घेतल्यास सर्वसाधारण सभा ह्या बंद पाडण्याचा, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये आंदोलन करण्याचा आणि थेट न्यायालयात जाण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. भाजपची पश्चिम विभागीय बैठक गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सोलापुरात होत असून त्यानिमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेते सोलापूरमध्ये येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी रान उठवले. महापालिकेत संख्याबळ नगण्य असतानाही विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपला जेरीस आणलं असून सत्ताधारी पक्षांतर्गत गटबाजीमध्ये गुरफटल्याची चर्चा आहे.